करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी। मी कळा कुसरी काही नेने, बोलतो वचने अति भाविका, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी। एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी। वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं, कृष्ण वन्दे जगद्गुरु। मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते। महायोगपीठे तटे भीमरथ्यां, परं पुंडलीकाय दातुमिन्द्रियं, समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची आ, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, जयांचे केल्या स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारो नियाता। माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, ऐसे देई प्रेम काही कळा। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी। विठाला विठाला प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा 4 चरणाचा आणि मागणीपर प्रकरणातील अभंग आजच्या सेवेसाठी निवडला आहे। बेटा आज या अभंगामध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराज माऊलींच्या समोर नतमस्तक होऊन माऊलीला विनंती करतात, माऊली ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुम्ही आमच्यावर करुणा करा, तुम्ही दयाघन परमात्मे आहात, दयाळ आहात, कृपेचे सागर आहात, तुम्ही आमच्यावर दया करा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, मी तुमचा अनुग्रह घेतलेला आहे आणि मी त्याच्यामुळे पावन झालेलो आहे। चराचरामध्ये मला जे काही पावन झालेली अनुभूती येत आहे, ही केवळ तुमच्यामुळे आहे। मी कळा कुसरी काही नेने, बोलतो वचने अति भाविका, मी जे बोलत आहे ते फक्त तुमच्या कृपेमुळे बोलत आहे, मी तसं काहीच नाही, पण हे सगळं तुमच्यामुळे आहे। एका जनार्दनी तुमचा दास, हा एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी, तुम्हाला विनंती करतो की माझी ही इच्छा आहे ही तुम्ही पूर्ण करावी, कारण तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी। विठाला हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ। आज आपण या ठिकाणी किम निमित्ताने जमलेलो आहोत, सर्वांना ज्ञात आहे आज आहे कार्तिकी एकादशी, आणि कार्तिकी एकादशी म्हटलं की आळंदीची वारी आहे। आज सगळे भाविक भक्त आळंदीला गेलेले आहेत। तुम्ही म्हणता सगळे भाविक भक्त आळंदीला गेले आणि इथं राहिले, हे कोण येत? सगळे भाविक भक्त आळंदीला गेलेले आहेत, पण हे उरले सुरलेले कार्यक्रम करायला काही भाविक भक्त या ठिकाणी राहिलेले आहेत, आणि हा कार्यक्रम करून आपण उद्या परवा जाणारच आहोत। कारण आळंदीचा जो सोहळा असतो हा 1 दिवसाचा सोहळा नसतो, हा 5 दिवसाचा सोहळा असतो। नवमीला सुरू होतो, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, आणि त्यानंतर त्रयोदशीला माऊलींचा संजीवन समाधी सोहळा, आणि मग त्रयोदशी झाल्यानंतर त्या ठिकाणी निघावं लागतं, आळंदीच्या बाहेर पडावं लागतं। धावपळीच्या युगामध्ये लोकांना वेळ नाही,
लोकाला फोनवर बोलायला वेळ नाही, लोकाला गाडी थांबून बोलायला वेळ नाही, लोकाला कशाचाच वेळ नाही, अजिबात वेळ नाही. काही काही लोक तर म्हणतात महाराज काय सांगावं, मरायला सुद्धा वेळ नाही. वास्तविक पाहता मरायला वेळ लागत नाही, अजिबात वेळ लागत नाही मरायला. फक्त त्यांनी त्याची दोर तोडली का आपण गेलोच. पण माणसं म्हणत असतात बिलकुल वेळ नाही. आणि या वेळ नसल्या कारणे 5 दिवस आळंदीला आता कुणाला शक्य नाही. तसेच आळंदीला दिंडीला जाण्यासाठी 5 दिवस 6 दिवस लागतात आणि तिथून पुढे त्या ठिकाणी 5 दिवस, म्हणजे ती बरोबर 15 दिवसाची वारी होते. पण ही एवढं करायला बिलकुल वेळ नाही. त्यामुळे चला धावपळीच्या युगामध्ये तीच वारी आपण या ठिकाणी साजर करीत आहोत. ज्यांना ज्यांना शक्य नाही, प्रत्येकाला प्रत्येक ठिकाणी जाण्यासाठी वेळ नाही, म्हणून आपल्या गावामध्ये या ठिकाणी साधक आश्रम आहे. या आश्रमामध्ये गुरु दत्तात्रयाचं या ठिकाणी स्थान आहे. आणि खरोखर मला तर खूप आनंद झाला आज दत्त गुरुरायांच्या पुढे, म्हणजे ज्यांच्या कृपेमुळे आज मी या ठिकाणी आहे. माझ्या घरीही दत्त मंदिर आहे. मीही दत्त महाराजांचा चांगला उपासक आहे. दत्ताचे शिंगवे तुम्हाला माहिती असेल, दत्ताचं ठाणं, त्या ठिकाणचे देव आमच्या तिथं आलेले आहेत. आणि आमची दत्ताची नेहमीची वारी असते. अमावस्या पौर्णिमाला आमची दत्ताच्या शिंगवेची दत्ताची वारी असते. आणि खरोखर आज दत्त गुरुरायांच्या समोरच कार्यक्रम करण्याचं योग, आणि थोड्याच दिवसामध्ये पुन्हा एकदा दत्त जयंतीचा कार्यक्रम समोर आलेलाच आहे. आणि आज विठ्ठलनाथ महाराजांच्या या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी, आणि या भूमीमध्ये ह्या कार्यक्रमाचा योग आलेला आहे. तसं पाहिलं तर खूप दिवसापासून या कार्यक्रमाचं या ठिकाणी आमंत्रण होतं, पण कधी करायचं असं करून करून बरंच मध्ये करोना आला, त्याच्यामध्ये बरेच जण गेले, आपण जगून वाचून राहिलो. त्यानंतर परत एकदा ह्या कार्यक्रमाची या ठिकाणी योग आलाय. सर्वांच्याच या ठिकाणी उपस्थितीमध्ये कार्यक्रम होत आहे. आता ज्ञात अज्ञात सगळे माझ्या परिचयाचे आहेत. काही डोळे परिचयाचे आहेत, काही तोंड परिचयाचे आहेत, काही कान परिचयाचे आहेत. म्हणजे काहींची कीर्ती ऐकलेली आहे, काहींना समोरून पाहिलेलं आहे, आणि काहींना डोळ्याने पाहिलेलं आहे, काही तोंडाने ऐकलेलं आहे की ह्या ठिकाणी असे आहे. असे सगळेच ज्ञात अज्ञात गायक वादक महाराज मंडळी सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये कीर्तनाला सुरुवात. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती आणि मी दुबळा अर्चित से भक्ती. तुम्ही सगळे महेशाची मूर्ती आहात. तुम्ही सत्य दत्त गुरुरायांचे सर्व साधक मंडळी आहात. तुमचा अधिकार मोठा आहे. तुमच्या सगळ्याच्या चरणावर नतमस्तक होऊन कार्यक्रमाला सुरुवात करतो. अभंग शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा आहे आणि ज्ञानोबा रायांचं वर्णन करणारा अभंग आहे. आज कार्तिकी एकादशी असल्यामुळे असं वाटलं की आपण ज्ञानोबा रायांचा अभंग घ्यावा, परंतु साधक आश्रम म्हटल्यानंतर असं वाटलं एकनाथ महाराजांचा अभंग घ्यावा. एकनाथ महाराजांची परंपरा पाहिली तर दत्त गुरुरायापासून जी परंपरा सुरू होती, एकनाथ महाराज, श्रीपाद बाबांना सगळे साधू संत आले या ठिकाणी. विठ्ठलनाथ महाराजापर्यंत ही परंपरा, आणि आज ज्ञानेश्वर महाराजांचं कार्तिकी वारी. या अभंगामध्ये अतिशय गोड वर्णन आहे, अतिशय गोड वर्णन. एक तर पहिली गोष्ट, एका संतांनी दुसऱ्या संतांचं वर्णन केलेलं आहे. एका संतांनी दुसऱ्या संतांसमोर मागणी केलेली आहे. ही म्हणावी एवढी सोपी गोष्ट तुम्हाला वाटते का? वाटत असेल तर अजिबात एवढी म्हणावी एवढी सोपी गोष्ट नाही. कारण एका संतांनी दुसऱ्या संतांचं वर्णन करावं ही सोपी गोष्ट आहे. एक शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याला म्हणन, हा माझ्यापेक्षा तू भारी शेती पिकवतोय, शक्य आहे? अजिबात नाही. एक मृदंग वादक दुसऱ्या मृदंग वादकाचा कौतुक करील?
हा करील म्हणा. चांगले असतील तर करील. एक गायक दुसऱ्या गायकाचं कौतुक करणार नाही, एक महाराज दुसऱ्या महाराजाचं कौतुक करणार नाही. एक दुकानदाराकडे दुकानात मध्ये आपण काही घ्यायला गेलो आणि त्याने असं कधी सांगितलं की तुम्हाला, मावशी आमच्या दुकानापेक्षा या शेजारच्या दुकानामध्ये भारी माल भेटतो, हाय का एखादा दुकानदार असा असला तर त्याचा सत्कार करू आपण, हाय का? असं कधी शक्य नाही महाराज. हा दुकानदार महाराज हे शक्य नाही. परंतु एक संत दुसऱ्या संतांचं वर्णन करतात, एक संत दुसऱ्या संतांच्या समोर जाऊन आपलं मागणी मागतात. ही म्हणावे एवढी दास्यत्व करतात, ही म्हणावी एवढी सोपी गोष्ट अजिबात नाही. पण काय गंमत आहे पाहना, एकनाथ महाराज. बरं एकनाथ महाराजांचा काय अधिकार आहे? एवढं सोपं आहे का? अहो जगात ज्ञान म्हणलं की ज्ञानेश्वर महाराज, नाम म्हणलं की नामदेव महाराज, वैराग्य म्हणलं की तुकोबाराय, आणि शांती ब्रह्म म्हटलं की एकनाथ महाराज. किती शांती! यौवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊन मुक्त केला. किती वेळेस यौवन अंगावर थुकला? किती वेळेस? हा 108 वेळेस, काही म्हणते 100 वेळेस, मी म्हणतो 50च वेळेस थुकू द्या. आपल्या अंगावर फक्त एकदा थुकू द्या बा. हा एकदा. अहो एकदा थुकला तर मुस्काड फुडतो माणूस. एकदा मी असंच गाडीवर निघालो, म्हणजे तेव्हा काय असं पांढरे कपडे नव्हते, हे नव्हते, म्हणजे शाळेत होतो मी, आणि एसट्या होते, स्टँडवर उभीच होती. मी मस्तपैकी चांगले इन बिन करून टायबे लावून चाललो, आणि एसटीतून एक माणूस थुकला बा. असा राग आला, तरुणपणाचं रक्त गेलो आतमध्ये, थोडा बड उडलो. तो म्हणला मी थुकलोच नाही, माझ्या शेजारचा थुकला. माणसाला राग येतो, एकदा थुकलं तरी थुकल्याचं बाजूला राहू द्या महाराज. अहो नुसती चुकून लात मारली तरी, लात लागली तरी, मारली तरी मारायचं बाजूलाच राहू द्या, चुकून लात लागली तरी राग येतो. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या अंगावर ते यौवनाने 108 वेळेस थुकला, तरी एकनाथ महाराजांनी त्याला प्रसाद दिला आणि त्याला मुक्त केला. महाराज त्या शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा काय अधिकार आहे महाराज? एवढा मोठा अधिकार आहे महाराज, एवढा मोठा अधिकार आहे की ज्या घरी, अहो एका घराच्या, एका संतांच्या घरी देवाने काम नाही केलं, देवाने काम नाही केलं महाराज. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या घरी देव कावडीने पाणी, ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे, निळा वंदी त्याची पाय. महाराज साक्षात भगवान परमात्मा एकनाथ महाराजांच्या घरी पाणी व्हायचं काम करत होता. एकनाथ महाराजांचं सगळं काम करणारा पांडुरंग राया, त्या एकनाथ महाराजांचा काय अधिकार आहे महाराज? त्या एकनाथ महाराजांचे गुरु होते जनार्दन स्वामी. जनार्दन स्वामींचा एवढा मोठा अधिकार होता, एवढा मोठा अधिकार होता. त्या जनार्दन स्वामींचे गुरु होते दत्त गुरु. इनमीन अर्धा तास कीर्तन करायचं आपल्याला. हा बस, लय वेळ काय कीर्तन करायचं नाही, तुम्ही काय चुळबुळ करू नका. ठाला विठाला आपल्याला सगळ्याला माहिती आहे, आपल्या गावातील श्रेष्ठ भजनी मंडळातील एक भजनी आपल्या गावामध्ये या ठिकाणी त्यांचा अंत्यविधी आहे थोड्याच वेळामध्ये. त्या अंत्यविधीला सगळे भजनी मंडळाला जायचंय, भाविक भक्तांना सगळ्यांनाच जायचंय. त्यामुळे आपल्याला, मला तर 11:15च टायमिंग दिलाय. आता राहिले 20 मिनिट, आणि 20 मिनिट जर तुम्ही जर चुळबुळ बुळबुळ करण्यात घातले तर मग मी सांगू काय ढेकळं? नीट लक्ष द्या. एकनाथ महाराजांचा एवढा मोठा अधिकार असताना देखील एकनाथ महाराज ज्ञानेश्वर महाराजांना शरण जातात. या अभंगाचा एक जर विचार जर केला तर हा अभंग साधारणपणे कधी लिहिला असेल, कधी लिहिला असेल, कधी लिहिला असेल असं पाहिल्यानंतर, बराच अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की हा अभंग ज्या वेळेस एकनाथ महाराजांच्या स्वप्नामध्ये माऊली आले होते. आले होते का?
हाय का लक्षात तुमच्या? जास्त वेळ नाही आपल्याला सांगायला, पटपट बोला जा. माऊली एकनाथ महाराजांच्या स्वप्नामध्ये आले आणि स्वप्नामध्ये आल्यानंतर माऊलींनी सांगितलं एकनाथ महाराजांनी की मला ज्या समाधीमध्ये बसवलेलं आहे, या समाधीमध्ये बसवलेलं असताना आजान वृक्षाची मुळी माझ्या गळ्याला लागलेली आहे. तुम्हाला कथा बघ आठवला असेल. आजान वृक्षाची मुळी माझ्या गळ्याला लागलेली आहे, तुम्ही या आणि ती मुळी बाजूला काढा. मग एकनाथ महाराज आळंदीला गेले, ती शिळा बाजूला काढली. एकनाथ महाराज आतमध्ये गेले. आतमध्ये गेल्यानंतर पाहिलं तर त्या ठिकाणी खरोखर एकनाथ माऊलींच्या समाधीला जे बसलेले होते माऊली, त्यांच्या गळ्याला आजान वृक्षाची मुळी लागलेली होती. ती मुळी शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी बाजूला काढली आणि बाजूला काढल्यानंतर खरंच तेवढ्यासाठी माऊलींनी बोलवलं होतं का? तर नाही. हे त्याच्यानंतर कळलं की माऊली म्हटली, हे बा, माझी जी ज्ञानेश्वरी आहे ना, ही ज्ञानेश्वरी मी तुमच्या हवाली करतो, तुमच्या पदरामध्ये टाकतो. ही तुम्ही ज्ञानेश्वरी घ्या आणि या ज्ञानेश्वरीमध्ये काही वेगळ्या ओव्या काही घातलेल्या आहेत, तर ह्या सगळ्या ओव्या बाजूला काढून योग्य ज्ञानेश्वरी तुम्ही तयार करा. मग एकनाथ महाराजांनी ती ज्ञानेश्वरी आणली आणि त्या एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरी आणल्यानंतर त्या ज्ञानेश्वरीतील योग्य सगळ्या ओव्या एकत्र करून ज्ञानेश्वरी ग्रंथ तयार केला. आज जे आपण ज्ञानेश्वरी ग्रंथचं पारायण करतो, वाचतो, तो ज्ञानेश्वरी ग्रंथ एकनाथ महाराजांनी तयार केलेला आहे. आणि ज्या वेळेस माऊली हे ज्ञानेश्वरी ग्रंथ तयार करण्यासाठी बसले, आता तुम्ही म्हणता हा ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिलेला कोणी आहे? कोणी लिहिलेला आहे? कोणी लिहिलेला आहे? सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. हा सच्चिदानंद बाबांनी लिहिलेला ज्ञानेश्वरी ग्रंथ परत चांगला व्यवस्थित कुणी लिहिला? शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी तो ग्रंथ लिहिला. आणि ज्या वेळेस ते लिखाण करण्याची सुरुवात करत असताना कदाचित महाराज म्हटले असते की ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, मी तुमच्या पुढे आलेलो आहे, आता माझ्यावर कृपा करा, दया करा. बरं, दया करायची, कृपा करायची हे कुणाला मागितलं जातं? जो दया करू शकतो, ज्याच्याकडे दया करण्याची दानत आहे, ज्याच्याकडे दया करण्याची इच्छा आहे, जो दया करू शकतो, ज्याच्याकडे दया शिल्लक आहे, यांनाच दया मागू शकतो. इतर दुसऱ्याला मागू शकत नाही. आपण किराणा दुकानात जर गेलो आणि म्हटलं मला 1 गोणी वालीच द्या, तर किराणा दुकानदार देईल का? नाही देणार. पेंडीच्या वालीसाच्या दुकानात गेलो आणि त्या ठिकाणी सांगितलं माझं पोट दुखत आहे, मला 1 किलो पेंड द्या, तर भेटन का? नाही भेटणार, नाही भेटणार. माऊली कुठेच शांती ब्रह्म एकनाथ महाराज मागणं मागतात. किती सुंदर मागणं मागितलंय पाहना. ओम नमो ज्ञानेश्वरा. ज्ञानेश्वरांच्या अगोदर ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा. कारण करुणा केलेली शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना माहित होती. माऊलीवर किती जणांवर माऊलींनी कृपा केली. ज्या सच्चिदानंद बाबांनी ज्ञानेश्वरी लिहिली महाराज, ही सोपी गोष्ट आहे का? अजिबात सोपी गोष्ट नाही. म्हणावी एवढी अजिबात सोपी गोष्ट नाही. ज्या वेळेस शुद्धीपत्र घेऊन हे 4 भावंड आळंदीला निघाले, त्यावेळेस नेवासामध्ये आले. नेवासामध्ये आल्यानंतर पुढचा प्रवास चालू असताना माऊलींच्या दर्शनासाठी एक स्त्री आली. आपण एकमेकाच्या पाया पडतो बा. कशासाठी पाया पडत असतो? कशासाठी पाया पडतो? आशीर्वादासाठी पाया पडतो. एक माऊली आली, कुंकू लावलेलं होतं, हिरवी साडी घातलेली होती आणि माऊली आली. माऊलींनी दर्शन घेतलं. कुणाचं? ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्याबरोबर माऊलींनी सांगितलं की उठ,
सौभाग्यवती उठ. सौभाग्यवती उठ म्हटल्यानंतर तिने विचार केला आणि ती म्हटली माऊली अहो तुम्ही मला आशीर्वाद दिलाय माऊली, तुम्ही मला आशीर्वाद दिलाय, पण या जन्माचा दिलाय की दुसऱ्या जन्माचा दिलाय माऊली. ते म्हणले माऊली आशीर्वाद तर मी या जन्माचा दिलाय. अहो आशीर्वाद जर या जन्माचा दिलाय तर हे समोर चाललेलं प्रेत आहे ना ते माझ्या पतीचं प्रेत आहे. दर्शनासाठी तुम्हाला तुमच्या दर्शनासाठी मी थांबले ना तोपर्यंत हे प्रेत पुढं चाललंय. माऊली म्हटले माझा आशीर्वाद खोटा ठरू शकत नाही, नाही खोटा ठरू शकत. अरे थांबवा थांबवा ते प्रेत थांबवा. प्रेत थांबवलं आणि प्रेत थांबवल्याबरोबर माऊलीने हात फिरवला त्या प्रेतावरून आणि सांगितलं सच्चिदानंद बाबा उठा उठा, आपल्याला भरपूर काही काम करायचं आहे. सच्चित आनंद आहे, सतत आनंद देणारे तुम्ही जर आहात तर तुम्ही मरण कसे पावताल. सतत आनंद देणारा कधी मरत नसतो, उठा तुम्ही. असं म्हटल्याबरोबर ते प्रेत उठून बसलं. ते सच्चिदानंद बाबांचं प्रेत. आतापर्यंत दोनच प्रेत उठून बसले, एक शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं. हा ती बाई म्हटली माझ्या मुलीला वाट लावायचं आणि एकनाथ महाराजांची प्रेत यात्रा निघाली. माझ्या मुलीला वाट लावायचा एवढा आनंद कार्यक्रम चाललाय, एवढा आनंदी कार्यक्रमासाठी आड गेले म्हणले एकनाथ महाराजांची प्रेत यात्रा आडी गेली. एकनाथ महाराजांना नंतर का ठरलं नाही का एकनाथ महाराज तिरडीवर उठून बसले. तिरडीवर उठून बसले मागचे राहतेत वय मागचे फरार. हा एक शिकळी धरणारा 4 खांदेकरी एवढेच 20व्याला थांबले. ते म्हणले काय भानगड. ते म्हणले भाऊ आपल्यामुळं जर एखाद्याच्या मुलगी वाटा लावण्याला जर आडा येत असलं तर आपलं जाणं काय एवढं अर्जंट नाही. एकनाथ महाराज चालत चालत घरी गेले. एकनाथ महाराज प्रेतावर उठून बसले होते तसं सच्चिदानंद बाबा प्रेतावर उठून बसले आणि उठून बसल्यानंतर सांगितलं चला आता आपल्याला ज्ञानेश्वरी लिहायची. मग ती ज्ञानेश्वरी लिहिली. एका प्रेतावर करुणा केलेली ज्ञानेश्वर महाराजांनी हे एकनाथ महाराजांना माहित होतं. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. जशी त्या सच्चिदानंद बाबावर तुम्ही करुणा केली ना तशी माझ्यावर देखील करुणा करा. काय करुणा केली हो, काय करुणा केली. ज्या वेळेस माऊलींच्या चरित्रामध्ये अतिशय गोड चरित्र आहे महाराज. माऊलींचं चरित्र सांगायचं ना आजच्या कीर्तनामध्ये माऊलीचं चरित्र सांगावं लागतं महाराज. आज एकादशीचं कीर्तन आहे आळंदीमध्ये. जर आज जर कीर्तनाला तुम्ही गेले तर सगळीकडे माऊलीचं चरित्र, तुम्ही कोणत्याही कीर्तनामध्ये जा तुम्हाला माऊलीचं चरित्र ऐकायला भेटेल. उद्याच्या कीर्तनामध्ये जा माऊलीचं चरित्रच ऐकायला भेटेल आणि परवाच्या कीर्तनामध्ये जा सगळीकडे माऊलीचा सोहळाच ऐकायला भेटेल. सगळीकडे माऊलीचा सोहळा ऐकायला भेटेल. माऊलीच्या चरित्रामध्ये असं वर्णन आलेलं आहे महाराज. ज्या वेळेस काय लोकांनी त्रास तरी किती द्यावा विचार करायची गोष्ट आहे. विचार. आज आम्ही म्हणतो आम्हाला खूप लोक त्रास देतात. महाराज लोकांना त्रासच देतात, खूप त्रास देतात. भजनी मंडळाला सुद्धा लय देतात. अवनीच ती माळ घातली तरी त्रास देतात. झाला का माळकरी लय मोठा गाण लावलाय. मी म्हणलं तुझ्या वावरात आला का, लयच मोठी टप्पुऱ्या माण्याची माळ घातली तुझ्या पायात गुतली का. त्रास काय होतो काय समजत नाही, पण त्रास दिल्याशिवाय राहत नाही महाराज. हे खडतर जीवन आहे महाराज. एवढं सोपं जीवन नाही, अजिबात सोपं नाही, अजिबात नाही. अहो हे पखवाद वाजवणं, पेटी वाजवणं, टाळकरी, भजनी मंडळ, गायक होणं, महाराज होणं हे एवढं सोपी गोष्ट अजिबात नाही महाराज, अजिबात नाही. हे म्हणजे खूप अवघड खेळ, खूप अवघड. जावे त्याच्या वंशा. हा पाण्यामध्ये मासा झोप घेतो कैसा, खावे त्याचा रसा तेव्हा कळे. बरोबर ना. हा चुकलं का. पाठे पाठे जावे त्याच्या वंश तेव्हाकडे. हे काही एवढं सोपी गोष्ट अजिबात नाही. हा हे म्हणजे सुळावरील पुळी महाराज. जर विचार करा, एक विचार करण्याची गोष्ट आहे महाराज. मला सांगा आपण भजनी मंडळ, महाराज मंडळी, आपल्याला जर लोक एवढे त्रास देतात तर त्या काळामध्ये माऊलीला किती त्रास दिला असेल. त्या काळामध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना किती त्रास दिला असेल. आमच्या सावता महाराजांना किती त्रास दिला लोकांनी.
तुकोबा रायांची गाढवावरून धिंड काढली महाराज. तुकोबा रायांच्या गळ्यामध्ये चपलाचा हार घातला महाराज. कोपला पाटील गावचे हे लोक आता मज भीक कोण गाली. कोपला पाटील गावचे हे लोक. पाटील कोपला, गावातले लोक कोपले. अरे भीक घालायला माणूस राहिला नाही महाराज. जगद्गुरु तुकोबा रायांचे हाल केले लोकांनी, हाल. अरे उकळत पाणी तुकोबा रायांच्या अंगावर टाकलं महाराज. जळे माझी काया लागला वनवा धावरे केशव राजा माय बापा. काय तुकोबा रायांचे हाल केले महाराज. माझी माऊली महाराज हे चारी भावंड इंद्रायणीवर आंघोळीसाठी गेले महाराज. काय अपराध होता वो यांचा. संन्याशाच्या पोटी जन्म घेतला हा त्यांचा स्वतःचा अपराध होता. अजिबात अपराध नव्हता. बरं, संन्यासाच्या पोटी जन्म घेतला, उगाच घेतला का? अजिबात नाही घेतला महाराज, अजिबात नाही घेतला. संसारात विठ्ठल पंतांचं मन रमत नव्हतं. नाही रमत मन. जो साधक अवस्थेला गेलेला माणूस आहे ना महाराज, खरोखर ज्याला भगवंत भेटलेला आहे ना महाराज, त्याचं संसारामध्ये मन रमत नाही, नाही रमत. विठ्ठल पंतांचं मन रमत नाही म्हणून विठ्ठल पंतांनी तीर्थयात्रेला गेले आणि त्याच ठिकाणी श्रीपाद बाबांच्या हस्ते संन्यास घेतला महाराज. संन्यास घेतला. काही दिवसानंतर कळलं की विठ्ठल पंतांचं लग्न झालेलं आहे. मधला कथाभाग सांगत नाही. लग्न झालेलं आहे म्हटल्यानंतर परत सांगितलं, बाबा अरे संसारी माणसाने संसारामध्येच मोक्षाला जायचं असतं. संसारी माणसाने संन्यास घ्यायचा नसतो. पुन्हा आळंदीमध्ये आले विठ्ठल पंत. पुन्हा संसार सुरू केला. निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपान आणि मुक्ताबाई 4 मुलं जन्माला आली. 4 मुलं जन्माला आली. पण आळंदीच्या ब्राह्मणांनी यांना त्रास द्यायला सुरुवात केली. किती त्रास द्यावा हो, किती त्रास द्यावा, याला काही मर्यादा असते, मर्यादा असते त्रासाला. इंद्रायणीमध्ये आंघोळ करायला गेलेली ही 4 भावंड ज्यावेळेस आंघोळ करून वर आले ना, विसोबा खेचर आला आणि चपला सगट लात मारली महाराज ज्ञानेश्वर महाराजांच्या छातीमध्ये. ज्ञानेश्वर महाराजांना पाडलं, कोपराला लागलं. ज्ञानेश्वर महाराज म्हटले, अहो काय केलं? अरे तुम्ही संन्यासाची मुलं आहात. संन्यासाच्या मुलांना कुणी अधिकार दिला इंद्रायणीमध्ये आंघोळ करण्याचा? अजिबात इंद्रायणी बाटवण्यासाठी तुम्ही आलात का? परत इंद्रायणीमध्ये यायचं नाही, आळंदीमध्ये पाय ठेवायचा नाही. एसीच्या बाहेर तुम्हाला राहायला दिलेला आहे सिद्धा बेटावर, त्याच ठिकाणी राहायचं, आळंदीमध्ये यायचं नाही महाराज. आज आळंदीमध्ये गर्दी हो, गर्दी आहे माऊलींच्या दर्शनास. त्या माऊलीला आळंदीमध्ये येऊ दिलं नाही हो. त्या काळामध्ये, त्या काळामध्ये येऊ दिलं नाही माऊली, येऊ दिलं नाही. तोच विसोबा खेचर असा त्रास देऊ लागला, असा त्रास देऊ लागला. म्हणून विठ्ठल पंत म्हटले, अरे आपल्या मुलांना जर आपल्यामुळं त्रास होत असेल, कोणत्या आईला कोणत्या बापाला असं वाटतं आपल्यामुळं आपल्या मुलांना त्रास व्हावा? अजिबात वाटत नाही. कोणत्याच आईला वाटत नाही, कोणत्याच मुलाला वाटत नाही. विठ्ठल पंतांना देखील वाटलं, अरे मी जर संन्यास घेतला नसता आणि संन्यास घेऊन जर पुन्हा जर मुलं जर मला झाली नसती ना, तर माझ्या मुलांना त्रास झाला नसता. पण माझ्या मुलांना जर चांगलं जर समाजामध्ये वागायचं असेल, इंद्रायणीमध्ये आंघोळ करून द्यायची असेल, त्यांचं शुद्धीपत्र होऊन द्यायचं असेल, त्यांच्या मुजी होऊन द्यायच्या असतील, तर आपण त्यांना शुद्धीपत्र आणू. म्हणून विठ्ठल पंत पैठणला आले. आणि पैठणला आल्यानंतर पैठणमध्ये धर्मसभेमध्ये सांगितलं, मी आपेगावचा विठ्ठल पंत कुलकर्णी आहे. मी लग्न केलं. श्रीपाद बाबांच्या आशीर्वादामुळे मला पुन्हा, श्रीपाद स्वामींच्या आशीर्वादामुळे मला पुन्हा ग्रस्त आश्रम धारण करावा लागला. मला 4 मुलं झाली, पण माझ्या मुलांना मुंजी होत नाहीत. माझ्या मुलांना इंद्रायणीमध्ये आंघोळ करून दिली जात नाही. माझ्या मुलांना समाजामध्ये घेतलं जात नाही.
माझ्या मुलांना आळंदीमध्ये येऊ दिलं जात नाही, मला शुद्धीपत्र द्या. मग शुद्धीपत्र दिलं असताना शुद्धीपत्र सांगितलं, याचा तू जो अपराध केलेला आहे ना, या अपराधाला कोणतीच शिक्षा नाही. अरे कोणत्या संन्याशाला कुठं मुलं होत असतात का? तू संन्यासच घ्यायचा होता तर संसार कशाला केला, आणि संसार करायचा होता तर संन्यास कशासाठी घेतला? परंतु नाविलाज झाला. जर सांगितलं देतो शुद्ध पत्र, पण लक्षात ठेव, देहांत प्रायचित्त हे तुझं प्रायचित्त आहे. तुला आत्महत्या करावं लागेल, देहांत प्रायचित्त घ्यावा लागेल, मग तुझ्या मुलांना न्याय भेटेल. भेटेल सांगितलं, भेटेल न्याय. पत्र घेऊन आलेले आहेत विठ्ठलपंत. रुक्मिणीला दाखवलं, रुक्मिणी अरे पत्र घेऊन आलोय आणि मी आत्महत्या करायला जाणार आहे, मी देहांत प्रायचित्त घेणार आहे. रुक्मिणी म्हणले, असं कसं घेता, असं कसं करता? तुम्ही प्रायचित्त घेणार, देहांत प्रायचित्त घेणार आणि मी थांबणार? अजिबात नाही, मलाही तुमच्या बरोबर यायचं. अरे 4 लेकरं आहेत, या लेकरांना सोडून कसं यायचं, कसं यायचं या लेकरांना सोडून? सांगितलं जावा लागेल, तू थांब मी जातो. नाही सांगितलं, जसं सीता म्हणली होती, निरोप कसला घेता, जेथे राघव तेथे सीता. निरोप कसला घेता, जेथे राघव तेथे सीता. रुक्मिणी म्हणते, अहो ज्या वेळेस राम वनवासाला निघाला होता ना, वनवास रामाला होता, सीतेला वनवास नव्हता. देहांत प्रायचित्त जरी तुम्हाला असेल तरी मी तुमच्या बरोबर प्रायचित्त घेणार. म्हणून ठरलं. दुसऱ्या दिवशी मस्त पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला आहे रुक्मिणीने. सगळ्या लेकरांना जेव घातलं, कारण रुक्मिणीला माहिती होतं की आता उद्यापासून ह्या लेकरांना आई नाही, या लेकरांना उद्यापासून बाप नाही. या आई आई म्हणतील पण यांना आई भेटणार नाही, हे बाप बाप म्हणतील पण यांना बाप भेटणार नाही. हे शेवटचं खाऊ घालावं. मग आग्रह करून रुक्मिणी वाढत आहे, निवृत्ती घे ना एक पोळी, ज्ञानदा घे ना एक पोळी, सोपाना घे ना. त्या मुक्ताला मांडीवर बसवलंय रुक्मिणीने आणि मुक्ताच्या तोंडामध्ये भास भरवती. मनामध्ये प्रश्न निर्माण होतो या 4 भावंडाच्या, अरे आई आपल्याला एवढं का कुरवळते, एवढा का आग्रह करते? त्या लेकरांना काय माहीत की उद्यापासून हे आईबाप आपल्याला कायमचे सोडून गेलेले असणार. या लेकरांना माहीत नव्हतं महाराज, नव्हतं माहीत त्या लेकरांना. आग्रह करू करू लेकरांना घास भरवला आणि रात्री झोपले. सांगितलं आता काय करायचं रे, रात्री आपण निघून जायचं, आपण लेकरांना सांगितलं पाहिजे, पण सांगितल्यानंतर लेकरं आपल्याला नाही जाऊ देणार. शेवटी ठरवलं की सगळ्यात मोठा निवृत्ती आहे, आपण निवृत्तीला उठूया. निवृत्तीला उठवलं आणि निवृत्तीला सांगितलं, बाळा आम्ही जाणार आहे. आजपर्यंत तुला आई वडील होते, तुझी आई होती, तुला बाप होता, पण इथून पुढे तुला आई बाप तर नाहीच, पण तुला आई पण व्हायचंय आणि बाप पण व्हायचंय. या 3 लेकराचं, या 3 लेकराचं तुला आई पण व्हायचंय, बाप पण व्हायचंय. जीवनात यांना दुःख देऊ नकोस, दुःख येऊ देऊ नकोस. तुझ्यावर जबाबदारी टाकतोय आणि आम्ही निघून जातोय, कारण आम्हाला देहांत प्रायचित्त घ्यायचंय. अरे आम्ही जर देहांत प्रायचित्त घेतलं, आम्ही जर आत्महत्या केली ना, तर तुम्हाला न्याय भेटणार आहे. आम्ही जातो. म्हणून विठ्ठलपंत आणि रुक्मिणी निघून गेलेले आहेत. इकडे सकाळी उठलेले आहेत. उठलेला ज्ञानदा म्हणतोय, दादा आई बाबा दिसत नाही रे, मी पाहून येऊ का कुठे? पाहून येतो मी. बाहेर पाहिलं कुठेच नाही. शेवटी निवृत्ती दादाने चिठ्ठी दाखवली, ज्ञानदा ही चिठ्ठी वाच. चिठ्ठी वाचताना चिठ्ठी वाचली. चिठ्ठी वाचल्याबरोबर लक्षात आलं. नंतर सोपाना उठला. सोपाना, ज्ञानदा आणि निवृत्ती महाराज एकमेकाच्या गळ्यामध्ये पडून रडतायत. एकमेकाच्या गळ्यामधून पडून रडणारा आवाज मुक्ताने ऐकला आणि मुक्ता उठून बसली. मुक्ता म्हणू लागली, दादा तुम्ही का रडताय, का रडताय मला सांगा ना. मुक्ताला वाचता येत नव्हतं महाराज, वाचता येत नव्हता. 6 वर्षाची मुक्ता होती, वाचता येत नव्हतं. मुक्ताला सांगितलं, अगं आई बाबा रात्रीपासून घरामध्ये नाही, आई बाबाला शोधून आणू आपण. आई बाबाला शोधून आणू म्हणून प्रयत्न करायला लागले. येशीमध्ये आले आणि येशीमध्ये आल्यानंतर येशोबा केसराची आठवण आली. मुक्ता म्हणते, नका जाऊ आळंदीमध्ये,
अरे ज्या आळंदीमध्ये जर आपल्याला लाथा घालून बाहेर काढतील, नको आळंदीमध्ये जायला, नको आळंदीमध्ये जायला. सांगितलं मुक्ताला, अगं आजपर्यंत आपल्याला आई वडील होते, परंतु आजपासून हा निवृत्ती दादा आहे ना, तेच आपला आई आहे आणि तीच आपला बाप आहे. तिथून पुढे यांचा संसार सुरू झाला. काही दिवस निघून गेले आणि काही दिवसानंतर एक दिवाळी आली. दिवाळी आल्यानंतर छोट्याशी मुक्ताला असं वाटलं, आपल्या भावाला मांडे जीव घालावेत, खाऊ घालावेत. कारण आई गेल्यापासून, बाबा गेल्यापासून घरामध्ये सण झालेला नाही. आईच्या हाताने शेवटची पुरणपोळी खाल्लेली होती ना, हीच पोळी खाल्लेली होती, परत पुरणपोळी कधी खाल्ली नाही. म्हणून मुक्ता गेली गावामध्ये, कुंभारवाड्यामध्ये गेली आणि कुंभारवाड्यामध्ये गेल्यानंतर मावशीला म्हटले, कुंभारीन मावशी, मला मांडे भाजण्यासाठी खापर देता का? मावशीने सांगितलं, देतो मुक्ता, तुला खापर देतो. माझं काम झालं की तुला खापर घेतो, तोपर्यंत त्या दगडावर बस. मुक्ता दगडावर बसलेली आहे आणि घोड्यावर विसोबा खेचर आलेला आहे. विसोबा खेचर पंत्या नेण्यासाठी आला आणि पाहिलं, अगं ही मुलगी कुणाची रे? सांगितलं, त्या विठ्ठल पंताची आणि रुक्मिणीची मुलगी आहे. अरे हीच ती मुक्ती आहे का? कशासाठी आली रे? कुंभारीन आईनं सांगितलं, अहो खापर नेण्यासाठी मांडे करायचेत ना, लेकरांना आई बाप नाहीत, ही छोटीशी मुलगीच स्वयंपाक करते हो, त्यांना मांडे खाऊ वाटलेत. अरे संन्यासाच्या मुलाला कशाला जिबीला चोचले पाहिजे? संन्यासाच्या मुलाने कशाला मांडे खावे? अजिबात मांडे द्यायचं नाही, अजिबात खापर द्यायचा नाही. सांगितलं तिला, कुंभारीन आईला सांगितलं, अजिबात हिला जर खापर जर देताल तर यांच्यासारखं वाळीमध्ये तुलाही टाकू, लक्षात ठेव, अजिबात खापर द्यायचं नाही. आला विसोबा खेचर जवळ आला आणि एक चपराक माझ्या 6 वर्षाच्या मुक्ताच्या तोंडामध्ये मारली. महाराज, ज्या माऊलीच्या दर्शनासाठी आपण 10-10 तास दर्शनाला राहतो, ज्या मुक्ताबाईच्या दर्शनासाठी आपण 10-10 तास दर्शनाला राहतो, त्यांचे हे हाल महाराज. त्या विसोबा खेचराने 6 वर्षाच्या मुलीला तोंडात मारली, केसाला धरलं आणि बाहेर काढलं. त्या विसोबा खेचराने बाहेर काढलं. मुक्ता रडत रडत घरी आली. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, विचारलं, काय झालं मुक्ता, कुठे गेली होती? सगळा घडलेला प्रसंग सांगितला. अगं मुक्ते, मला सांगायचं ना, तुला मांडे भाजायचे होते तर मी तुला खापर देतो, तू मांड्याचं पीठ तयार कर. मुक्ताने मांड्याचं पीठ तयार केलं. ज्ञानेश्वर महाराजांनी 2 पायावर वाकलेले आहेत, हात टेकवलेले आहेत, गुडघ्यावर वाकलेले आहेत आणि आपला अग्नी प्रज्वलित केला आणि मुक्ताबाईने मांडे भाजले महाराज. आणि ते मांडे सगळ्या 4 भावंडांनी खाल्ली महाराज. ते मांड्याचं खरकट खाण्यासाठी तो विसोबा खेचर आला. ऐकताय ना तुम्ही? तर विसोबा खेचर आला, त्याला तो प्रसाद दिला आणि त्या विसोबा खेचरावर ही करुणा केली. ज्या विसोबा खेचराने 6 वर्षाच्या मुलीला, 6 वर्षाच्या मुक्ताला तोंडात मारलं, त्या विसोबा खेचरालाही, किसोबा खेचरावरही करुणा केली. त्या विसोबा खेचराने ज्ञानेश्वर माऊलींना, या 4 भावंडांना इंद्रायणीमध्ये आंघोळ देखील करून दिली नाही ना, त्या विसोबा पंडितावरही कृपा करण्याची ताकद माऊलींची आहे, हे एकनाथ महाराजांना माहिती आहे. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात, ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादना, ओ पावन झालो जराचरी. ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादना, पावन झालो जराचरी. म्हणून माऊली, तुम्ही जशी त्या विसोबा खेचरावर जशी करुणा केली ना, अशी करुणा आमच्यावरही करणार. करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. तुमचा अनुग्रह मी लादलेलो आहे. तुम्ही म्हणता एकनाथ महाराजांना ज्ञानेश्वर महाराजांनी केव्हा अनुग्रह दिला? घ्यायचं, एकनाथ महाराजावर केव्हा अनुग्रह केला? कधी अनुग्रह केला? तर
अनुग्रह केला जर नसता, जर माऊलींनी अनुग्रह केला नसता, तर कदाचित एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरी व्यवस्थित केली नसते. ज्या वेळेस एकनाथ महाराज ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनाला गेले, त्यावेळेस त्या ठिकाणी एकनाथ महाराजांवर वरद हस्त ठेवला माऊलींनी आणि अनुग्रह केला. विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई. करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी पावन झालेलो आहे. चराचरामध्ये मला जे काही भेटतंय हे फक्त माऊलींच्या कृपेमुळे आहे. माऊलींचं चरित्र अतिशय गोड आहे, अतिशय गोड चरित्र. मी माऊलींची कथाही करत असतो ना, माऊलींच्या कथेमध्ये एवढा रस आहे महाराज, एवढा दर्द आहे. कारण माऊली एवढं दुःख कोणत्या बाकीच्या संतांना नाही झालं, म्हणजे खूपच झालं. तसं संतांचा सगळ्याच विचार केला. अहो, सावता महाराजांचा विचार केला तर किती त्रास झाला सावता महाराजांना. महाराज तुकाराम महाराजांना किती त्रास झाला, नामदेव महाराजांना किती त्रास झाला, सगळ्या संतांना त्रास झालेला आहे महाराज. परंतु या संतांनी सगळ्यांनी त्रास देऊन, त्रास सहन करून हेच मागणं मागितलं की देवा बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या कळवळा येणाऱ्या जनाला सांगितलं की यासाठी उद्धार करा. या भगवंत परमात्म्याला हीच प्रार्थना केली की भगवंता या दीन जनाचा उद्धार कर. एवढंच मागणं केलं. सगळेजण त्या माऊलींचं भजन करूया. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. झालेली सेवा याच ठिकाणी या दत्तगुरूंच्या चरणी समर्पित करतो. याच ठिकाणी थांबतो. जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय